असं करून मतं मिळत नाहीत. पांढऱ्या पट्ट्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया. मुंबईत सध्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा गाजतो आहे. या मुद्द्यावरून मनसे आणि जैन मुनी आमनेसामने आलेले आहेत. मनसेने पांढऱ्या पट्ट्यांवर प्रचंड विरोध केला आहे, तर जैन मुनींनी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्यामुळे मुंबईतील काही भागातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या मुद्द्यावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या मुद्द्यावरून कोणत्याही समाजाला आमनेसामने उभं करू नका असं सांगतानाच असं केल्याने मतं मिळत नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनसेला फटकारलंय. मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी पांढऱ्या पट्ट्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. कोणीही कोणत्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करू नका. दोन्ही समाजांनी एकमेकांचा आदर करायला हवा. असं करून मतं मिळणार नाही तसा टोला लगावतानाच अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी अनेक लोक बोलत असतात. मुख्यमंत्री म्हणून या मुद्द्यावर उत्तर देणं मला गरजेचं वाटत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकासमोर उभं करणं हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. इतर समाजांनी त्याचा एक प्रकारे मला असं वाटतं की आदर केला पाहिजे आणि इतर समाजाचा आदर देखील ज्यांची परंपरा आहे त्यांनी केला पाहिजे. दोघांनी एकमेकाचा आदर करणं हे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत एकमेकाचा आदर करणं हेच महत्त्वाचं आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेऊन त्याच्यामध्ये राजकारण ओतणं याने कधीच फायदा होत नाही. त्यांनी मतं देखील मिळत नाही. या सगळ्या प्रकाराला सांस्कृतिक दहशतवाद म्हणून मनसेकडनं संबोधित केलं जातं. हे कितपत? मी तुम्हाला एक सांगू का, अनेक वेळा चर्चेत राहण्याकरता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्या प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री म्हणून मी बोललंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं मला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.